अरे वा, तुम्ही अगदी छान बोललात. जागतिक अस्थमा दिवस 6 मे 2025. वर्ल्ड ॲस्मा डे द 6th of May 2025. काय सांगू तुम्हाला, दमा हा तर खूप लोकांमध्ये असलेला आणि लवकर न जाणारा आजार आहे. जवळजवळ 26 कोटींपेक्षा जास्त लोकांना याचा त्रास आहे आणि दरवर्षी यामुळे जगभरात 4,50,000 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. विचार करा. पण यातली गंमत अशी आहे की बहुतेक मृत्यू टाळता येतात. म्हणूनच 2025च्या जागतिक दमा दिवसासाठी ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा आपलं जीना म्हणतंय, सगळ्यांसाठी इन्हेलर उपचार एकदम सोपे करून द्या. आता हे दमा प्रकरण काय आहे, त्याची कारणं काय, लक्षणं काय आणि यावर उपाय काय आहेत ते बघूया. दमा म्हणजे आपल्या फुफ्फुसांचा एक जुनाट प्रॉब्लेम. यात श्वास घ्यायच्या नळ्या ज्या असतात ना, त्या सुजतात आणि एकदम बारीक होतात. मग काय विचारू नका, श्वास घ्यायला जाम त्रास होतो, शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो आणि छातीत एकदम घट्ट झाल्यासारखं वाटतं. दम्याची लक्षणं काय काय? श्वास घ्यायला लई त्रास होणे, शिट्टी मारल्यासारखा आवाज येणे, घरघर, छातीत एकदम टाईट वाटणे, रात्री बिघरी किंवा सकाळी जास्त खोकला येणे. आता याची कारणं काय आहेत ते पाहू. तुमच्या घरात कोणाला असेल तर तुम्हाला पण चान्स असतो. अनुवंशिकता. काही लोकांना काही गोष्टींची ॲलर्जी असते, धूळ, माती वगैरे. आपल्या आजूबाजूचं हवामान पण बरं नसलं की त्रास होतो. प्रदूषण आणि कधीतरी सर्दी खोकला झाला की पण दमा होऊ शकतो. श्वसन संक्रमण. आता डॉक्टर याचं निदान कसं करतात? डॉक्टर तुम्हाला विचारून आणि काही टेस्ट करून नक्की सांगतात की तुम्हाला दमा आहे की नाही. खाली काही टेस्ट आहेत. 1. PFT स्पायरोमेट्री म्हणजे फुफ्फुसांची ताकद बघणे. 2. PEFR पीक फ्लो मीटरने हवा बाहेर टाकण्याची स्पीड मोजणे. हे घरी पण करता येतं. 3. ॲलर्जी टेस्ट. कशाची ॲलर्जी आहे ते बघणे. 4. छातीचा एक्सरे. छाती कशी आहे बघणे. 5. रक्त तपासणी, ब्लड टेस्ट. आता यावर उपाय काय? नियमित औषधं घेतली आणि व्यवस्थित काळजी घेतली की दम्याची लक्षणं एकदम कंट्रोलमध्ये राहतात. औषधं. इन्हेलर्स म्हणजे तो पंप असतो ना, तो घेतला की लगेच आराम मिळतो, जसं साल्ब्युटॅमॉल. आणि काही इन्हेलर रोज घ्यायचे असतात ज्यामुळे दमा कंट्रोलमध्ये राहतो, जसं कॉर्टिकोस्टेरॉइड्स. गोळ्या. कधीकधी डॉक्टर जास्त त्रास असेल तर गोळ्या पण देतात. ॲलर्जी टाळणे. ज्या गोष्टींमुळे दमा वाढतो त्यांच्यापासून दूर राहायचं. लाईफस्टाईलमध्ये बदल. सिगरेट वगैरे सोडायची आणि रोज व्यायाम करायचा. अस्थमा ॲक्शन प्लॅन. डॉक्टर तुम्हाला एक प्लॅन बनवून देतात की दमाचा अटॅक आला तर काय करायचं, दम्यापासून बचाव कसा करायचा. दमा पूर्णपणे टाळता नाही आला तरी काही गोष्टी केल्या की त्याचा त्रास कमी होतो. सिगरेटला एकदम नो म्हणायचं. जिथे जास्त प्रदूषण आहे तिथे शक्यतोवर जायचं नाही. ज्या गोष्टींची ॲलर्जी आहे त्यांच्यापासून लांब राहायचं. डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्यायची आणि फ्लू आणि न्यूमोनियाची लस पण घ्यायची. दम्याची व्यवस्थित काळजी घेतली ना तर दमा असलेले लोक पण एकदम नॉर्मल लाईफ जगू शकतात. जर तुम्हाला सारखा सुका किंवा ओला खोकला येत असेल, घसा खवखवत असेल, छातीत एकदम गच्च वाटत असेल आणि चालताना फिरताना किंवा जिने चढताना दम लागत असेल तर प्लीज डॉक्टरकडे जाऊन चेकअप करा. त्यात काही लाजायचं नाही. डॉक्टर सुनील मारुती वाघमारे, MBBS MD, श्वसन विकार तज्ज्ञ, पल्स हॉस्पिटल, बीड. मोबाईल नंबर 9338002002. कॉल करायला विसरू नका.